आम्ही रात्री पुण्यावरून निघालो व पहाटे संग्राम हॉटेलवर थांबलो होतो. तिथे चहा घेतला आणि पन्हाळ किल्ल्याकडे रवाना झालो. तर आता आपण पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. तर आता आपण चाललेलो आहोत वीर नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीच्या दर्शनासाठी रायगड परिवारासोबत. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला मोहिमेची माहिती व नियम व अटी सांगितल्या गेल्या व त्यानंतर आम्ही 10:30 वाजता मोहिमेस सुरुवात केली. याच वाटेने सुरू झालेला 12 जुलै 1660 रोजी पन्हाळा ते घोडखिंड हा रणसंग्राम छत्रपती शिवाजी महाराज हे 4 महिने पन्हाळगडावर अडकलेले होते. त्या पन्हाळगडाला सिद्धी-जोहरच्या 77,000 गनिमांनी वेढा घातलेला होता. त्या वेढ्यातून 12 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज निसटले व 13 जुलै 1660 रोजी ते विशाळगडावर पोहोचले. हे आहे मसाईचे पठार. खूप उंचवरी डोंगरावरती किती खूप मोठा परिसर आहे बघा. पूर्ण आता प्लेन केल्यासारखं. इथे जुन्या काळात घोड्याचा बाजार भरला जायचा असे इतिहास संशोधक सांगतात. खूप रायगड परिवार इथे या मंदिरापाशी पहिल्या दिवसाचा अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे. तर सर्वजण जेवण्यासाठी थांबलेले आहेत. हे पहा, सर्वजण आपापल्या ग्रुपसोबत जेवायला बसलेले आहेत आणि जे थोडे लवकर आलेले होते ग्रुप ते आता पुढच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आम्ही त्यांच्यासोबतच चाललेलो आहोत.
असे प्रत्येक गावातील लहान छोटे छोटे मुलं भेटतात व काही ना काही मागतात. मग त्यांना आपण काही चॉकलेटाची बिस्किट असतील जवळ, काही जण वह्या पुस्तके पेन्स हे त्यांना देतात. त्यावरच ते मुलं खूप खुश होतात. करपेवाडीत मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा व नाश्ता केल्यानंतर आम्ही स्वराज्यव्यापी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात केली. सकाळी 7 वाजता शिवाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, नमो पार्वती पते हर हर महादेव. आत्ताच हे जंगल पाहिले तर थरकाप उडते, तर त्या काळी हे जंगल कसे असेल किंवा किती घनदाट असेल हे विचार करण्यापलीकडचीच गोष्ट आहे. आणि त्यावेळेस मावळ्यांनी रात्रीत ही मोहीम पार केलेली होती. हे 60 किलोमीटरचे अंतर पार केले होते. जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे आम्हीच लढणार, अरे आम्हीच लढणार.
बरोबर आम्हीच जाणार साखर शिवाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार गुंडाई तो शाल तो वार वार बघा तलवार तो वार वार बघा तलवार किल्ला कोंढाणा श्रेष्ठ किल्ला कोंढाणा श्रेष्ठ रक्षक उदयमान दृष्ट रक्षक उदयमान दृष्ट करिता अबलांना भ्रष्ट करिता अबलांना भ्रष्ट दयाला करावया नष्ट दयाला करावया नष्ट आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने पन्हाळा ते विशाळगड ही मोहीम पूर्ण केलीच पाहिजे.
नरवीर शिवाकाशीत म्हणतात, राज माझ्या आई वडिलाची पुण्य आहे इतकी थोर की मी राजे म्हणून जन्माला आलो नाही, पण शिवाजी राजे म्हणून मरण्याचं भाग्य मला मिळाले. हे ऐकून महाराजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. किती हे मावळे स्वतःचा जीव माझ्यावरून ओवाळून टाकतात. राज तुम्ही मोर व्हा, गनिम जवळ येत आहे. या खिंडीतच आम्ही हा गनिम थोपवून ठेवतो. माझ्या सोबतीला रायाजी आहे, शंभूसिंग जाधव आहेत, हिरडस मावळातील सर्व बांधल सेना आहे. तुम्ही मोर व्हा राज, आम्ही एक गनिमास एक पाऊलही पुढे सरकू देत नाही. ह्या चिमुकल्याने खूप छान पद्धतीने राज्यगीत म्हणाल्या, गरजा महाराष्ट्र माझा. रायगड परिवाराने खूप छान अशा जेवणाची सोय केलेली होती. वीर बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते की लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. रायाजी बांदल म्हणाले की माझ्या वरचा प्रत्येक गाव हा माझ्या पराक्रमाची निशाणी आहे. तर फायनली आपण पावनखिंड मध्ये पोचलेलो आहोत. काल सकाळी सुरू झालेला रणसंग्राम पन्हाळा ते पावनखिंड हा रणसंग्राम आपण पूर्ण केलेला आहे. तर हे आहे पावनखिंड. खूप पाऊस आहे, पावसाच्या पाण्यामुळे धबधबे पाणी वाहत आहे. आणि ही आहे बॅक साईड, वरून येण्या जाण्याची जागा आहे. Following the light.
सत्यान्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा स्वराज्य रक्षक धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद धुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वती पते